हिरकणी एक नाट्य. लेखक भाषा संशोधक विश्वनाथ खैरे. संमत प्रकाशन. शिवाजी महाराज आणि रायगड यांच्या पाठोपाठ हिरकणीची आठवण मराठी माणसाला होत असते. मुलाला पाजण्यासाठी जीवावर उदार होऊन कराल कड्याला पायतळी घालणाऱ्या त्या सामान्य गवळणीची गोष्ट. कथा नाट्यातील बहुतेक जागा गडावर आणि गडाच्या आसपास पाहायला मिळतात. सादरकर्ते आहेत दीपाली दत्तात्रय पात्रे. चला तर मग या हिरकणीला भेटूया. हिरकणी एक नाट्य. लेखक भाषा संशोधक विश्वनाथ खैरे. मी हिरा गवळवाडीची नाही ओळख पटली. आता मला गडावर हिरा म्हणत नाही ना, हिरकणी म्हणत्यात. आता महाराजानेच हिरकणी म्हणून हाक मारल्यावर समधी तसंच म्हणणार नाही का? आणि ही अंग भरून साडी चुळी आता महाराजांनीच दिलेली ना, आता रोज रोज निसतीय वय. आवो जपून ठेवली या, वर्षातून एकदा निसती बर. गडावर डोंगराईला त्या बुरजावर येती ना तवाच. आज आली ना तशीच. आता बुरुज तुमच्या ओळखीचाच आहे. आता माझा आहे म्हणू का? हसताल तुम्ही. हिरकणीचा बुरुज म्हणलं तर मात्र नाही हसायचा. मीच ना ती हिरकणी म्हणले मी. पण बुरुज माझा नाही, बुरुज माझा नाही, उभा कडा माझा होता. तुम्ही सांगा बर. आता वरमाई गद अशी साडी निसून ही हिरकणी बुरजावर न उतरल का? कमरला गुडघ्या पतूर धडूत आणि अंगावर गाठणीची चुळी. चुळी होती म्हणून तर ही हिरा या उभ्या कड्यावर न उतारली होती. आता गोष्टीतली गोष्ट हाय बघा ती. आज बुरजावर आली म्हणून सांगती बर. अहो रोजच्या या शान गोठ्यात आणि धारा पाण्यात दिवस रात कवा जाती कळत नाही. कोणाला सांगायचं आणि कोण ऐकायचं म्हणते मी. आता तुम्ही पुसलं म्हणून सांगते बर. तर मी हाय गवळवाडीची हिरा. आता गडाच्या बाजूलाच आमची वाडी बर का. आता पाचाडावरनं असं डोंगराच्या बगलनी जायचं. अन 10 धारांची तर आमची वाडी. आमच्या घरात म्हणजे मग सासू हाय ती, सासरा, दीर, नंदा आणि माझ कारभार बी हाय ती. आणि मी तशी ना पोरवयात सासरी आलेली. आता बाई माणसाला काही चुकलंय का ते? आणि आई बाप गेल्यापासून सासर मायार एकच झालेलं बघ. आता कळतय तशी गाय म्हशींचीच करत आली. म्हणजे उठल्या उठल्या झाडून काढा, शिंकूर काढा, गौऱ्या थापा, वासर सोडा. हाय 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 अशी वासर सोडायची बर का. आणि मग अशी काम करता करता बर का धारा काढा आणि मग लागलीच बोर सोडा. आता रानात न्या त्याना आणि तिने सांची महागारी आणा. भाकर तुकडा रानातच खायचा बर का. गुर सावलीला असत्याल तर आम्ही गुराकी पोरं असं खेळत बसायचो बर का. आणि मला हवस ना नकला करायची. सगळ्याला ख्या 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 हसवायची. पुन्हा गुर चारायची आणि दिवस मावळता घरी आणायची. अंधार पडला तर गोट्यातच एका बाजूला नाकाला गुडघ लावून खालवर घालायची. म्हणजे तिथं झोपी जायचं. आणि डोळं उघडलं की फटफटी झाल्याला असायचं बर का. आता या रगाड्यात कवा पोटूशी राहिली कळलंच नाही. 4थ्या 5व्या महिन्यात
रानात जायचं बंद झालं. सासूबाई चांगल्या चुंगल्याचा आग्रह करायला लागली. कारभारी तर कंदी मंदी निहाळायला लागलं मला. हा ना एकदाचा सोन्या झाला. अगदी 13व्या दिवशीच नाही बाजावरनं उतरायला लागलं बर का. 1.25 महिना घरातच होती. आता दारच्या रेडकावानी सोन्या प्यायचा प्यायचा गुडूप निजायचा. मी आपली मग ताक घुसळायची, कुठं काय दोन्ही काढायची, वासरांना पाणी पाजायची. आता मात्र सोन्या उलटा पालता व्हायला लागला. ए सोन्या आय ला 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 म्हणायचं गाणं म्हणू. चंद्राच्या गालावरी असे गतीट माझा सोन्या बाळा धीट. आले 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 सोन्या. हा उलटा पालत व्हायला लागली ना अशी मी गाणी म्हणून. तेवढ्या नंदा त्याला खेळवायच्या आणि गोठ्यात घेऊन जायच्या बर का. वाईच वड लागली की हाक म्हणायची सोन्या, अरे सोन्या. अन सोन्याला पाजायची. आता 1-2 महिने असं गेलं. मग एका दिवशी आत्याबाई म्हणल्या, हिरा आता रानात जात जाऊ, एका पाळीला गडावर जात जा दूध घालायला. उन्हाच्या आत माघारी यायचं, लेकराला दुपारचं पाजायला. बरं आता म्या म्हणलं काय म्हणणार. बर दुसरं म्हणणारच काय. अन्न लागली की मी गडावर जायला. आता गड आता माहिती झाला बर का. आम्हाला रांगाला लागल्यापासून डोंगरच माहिती. आता आईचे गुडघ्या एवढी होती ना, तेव्हापासनं सरपणाला तिच्या संग जायला लागायचं. एवढीशी तर मुळी अशी डोईवर असायचीच माझ्या. आणि ती घेऊन अशी कड कपाऱ्यातून ढोर वाटाने असं चढायचं आणि उतरायचं आणि कुठून बी कुठेही जायचं. वाईच मोठं झाल्यावर गुर चारायला जायची तेव्हा बी तसंच. असं डोंगराच्या पाख्याने जायचं आणि त्या डोंगरावरल्या तळ्यावर गुर पाण्याला न्यायची आणि मग त्याच्यासाठी मग कंच्या बी वाट्यानं जायचं. आपलीच वाट. पण आता समद्या डोंगरावर ही वर्दळ चालू होती. वाडो काय, देवळ काय, तळी काय, साऱ्या डोंगरावर नुसतं खाटखुट खाटखुट. इथं गेलं की खाटखुट, तिथं गेलं की फाट फाट फुट फाट फुट. आणि मग तिथं बघावं तर ठाकठुक ठाकठुक. अरे बाई, आणि माणसंच माणसं. मला काय कळायचंच नाही. मग एकदा ना पहाऱ्यावरल्या शेपायचं म्हणलं बर का, पहाऱ्यावरला आता महाराज यायचंय तिथं राहायला. मला व काय माहिती महाराजांना राहायला समजा डोंगर लागतो म्हणून. तसं पण डोंगराच्या कडनी असं भितात तरी बांधत्यात, नाही तर अशा कडा तरी तासत्यात. आता पहिली आमच्या वाडीवरनं थेट वाटवती वर जायला, ती बी झाली बंद. आम्ही आपल्या माकडावानी वर चढत जायचो आणि त्यात आला की वाटकाव. आता तसं नाही, पोक्त माणसावानी पार पाचाडच्या बाजूला जायचं आणि खिंडीतून असं वर चढायचं आणि मग लागायचा दरवाजा. अगं बयो, डोक्यावाली पाटी घट्ट धरून सुद्धा वर पुतर नजर काही पोचायची नाही. आणि त्याच्यावर बी पहारा. जन्मात कधी कोणी वर जायला अडवलं नव्हतं आणि आता अडवायला लागली. पहिल्याच दिवशी अनुभव आला बर का. मी आपली चालली होती, आपली डोक्यावर पाटी अशी घेऊन मापल्यात नादात, तर शिपाई म्हणतो कसा, ए बया चाललीस कुठं. डोंगरावर. डोंगरावर डोंगरावर जायचं असल तर त्या तिकडं जा, इकडं काढावं कशाला.
हाव हाव ते गडावरच जायचंय. पहिली मी जायची ना ते गोर चारायला, तर त्यांनी तोंडात आलं ते डोंगरावर. पाटीत काय हाय, गुर का पोर? मला हसूच झालं बा. तर हसतीस काय? नीट सांग, काय हाय पाटीत? अहो, दूध घालाया चाललीया. दूध गाईचं का म्हशीचं का? चावठवानी बघत होता माझ्याकडं, पण तितक्यात शेजारच्या शिपाई काय म्हणतो, चौकीदार, जी बावरा, बाई माणसांसंग नीट बोला. महाराजांना कळलं तर जीभचा तुकडा तुटल. बाई जा, दिवस मावळाच्या आत माघारी ये. दरवाजा बंद झाल्यावर खाली जायला नाही मिळायचं. अव मी कशाला थांबती दिवस मावळस्तवर? लेकराला दुपारचं पाजाय नाही का जायचं मला? आन मी गेली गडावर. 4 घरी दूध घातलं सांगितल्याप्रमाणे. आया बाया चांगल्या बिचाऱ्या. राधीची सून का ग तू? म्हणून त्यांनी पुसलं. मी आपली चटा 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 निघाली. दिवस डोक्यावर यायच्या आत वाडीला पोचायला पाहिजे ना. ती सगळी चरण दगड मातीचं ढिगार ओलांडणानाच कटाळा आला बघा. डोंगरावर चालायचं लई सोपं. दरवाजावर आली तेव्हा सकाळचा चौकीदार वळखल्यावानी हसला. आणि मग रोजच जायला लागली. आता पहाऱ्यावरलं शिपाई नाईक सारं वळखीचं झालं. आता हिराच हिरा बाई म्हणायला लागलं बर का. एका दिवशी मी डोक्यावरली पाटी उतरून पायरीवर बसायची. आता पारलेवाल्यांच्या त्या गप्पा ऐकायची ना. काय नाही, आले का डोंज्याला जाऊन? नाईक असा सुस्कारा टाकून म्हणतो, वय अहो का हो असं हिरमुष्टी बोलताय? आता हिरमुष्टी नाही हो, पण काय ते धावत जायचं आणि पळत यायचं आपलं. कारभारीन म्हणते पहिलं इथं होतं तेच बरं होतं. मग आता कसं बढतीवर आलात ना? तेच ना. अव अष्टमीच्या काळुक्यात सुभेदारांच्या मागोमाग डोनागिरी चढलो. दाढीवाले 7 मारले. शेलार मामानी महाराजांना शिफारस केली, याला नाईक करा. आणि महाराज म्हणले, मानलं तुमचं, रायगडावर लावतो. ये शिवगडावर लावलं असतं तर अशी धावपळ झाली नसती ना. आता महाराजांचं धोरण समजायचं नाही कोणाला. ठायबशी काम मिळालं म्हणजे ढिल्ल पडतं माणूस. म्हणून तुमची बदली इकडं आणि इकडच्या रावताची तिकडं. ते आपल्याला बी माहिती आहे हो. महाराजांचं धोरण लय लांबच बघणारी. अव आम्ही डोनागिरी चढलो म्हणून गड हातात आला. कोणीतरी म्हणलं या कड्याने जय मिळवून दिला, त्याच्यावर सिंदूर तरी लावू चला. तर महाराज म्हणले, नाही, सुभेदारांचा 14वा झाला की दुसऱ्या दिवशी कड्याच्या माथ्यावर तट बांधायला सांगा. नाही पुन्हा कुणी चढलं पाहिजे त्याच्यावरून. तसं हितलं माणूस तिथं लावायचं हे योगीच आहे हो. पण त्या माणसाला ताटातुटी वाटायची ती वाटणारच ना. हे असं या दोघांचं बोलणं बर का. नायकाचं बोलणं मला काय पुरतं उमाजलं नाही. उशीर होत होता म्हणून गुमान पाटी उचलली आणि चालायला लागली. तर वाईच खाली आलं तर भेटलं घोगर भटजी. म्हणजे ती काय त्यांचं नाव नाही, त्यांचं नाव मला माहितीच नव्हतं. ते घोगरे आवाजात बोलायचं ना म्हणून सगळे वाडी त्यांना घोगर भटजीच म्हणायची. आता आधी पाचडला राहायचं ना. वाडीवर लग्न कार्य काही असलं की घोगर भटजीलाच बोलवायचं. पुरी बाळीशी सगळे त्यांना माहिती. आता आता तर भटजी डोंगरावर म्हणजे गडावर राहायला गेलत. आता वर चाललं होतं. मांग एक पोर, त्यांचं शिध्याचं गटुड घेऊन चाललं होतं. तर घोगरे भटजीने मला बघितलं आणि डोळ्याला हाताची सावली करून म्हणलं, हिरा नाग तू,
तुझं लगीन म्याच लावलं. आता वाडीतली कंची बी पोरगी बाई दिसली की घोगर भटजी पहिलं हेच बोलायच. मी म्हणलं हा गडाव कशाला आलीस? ते दूध घालायला. रोज येते. रोज येतेस का? बामणवाड्यात येत नाहीस का? येत जा ना. आणि ये बघ आमच्या कमळीचं ढवळ जेवण हे तर दळण कांडण करायचंच वाईच. कमळीच्या आईला मदत पाहिजे थोडी. तू येत जा ग 4-2 दिवस. काका लेकराला दुपारचं पाजायला जावं लागतं. अगं जा ना. अगं दुपारचं यायचं. कमळीच्या आईला तरी सकाळी कुठे येळ असतो सकाळचा. 4 घटका काम करायचं आणि जायचं संध्याकाळच्याला. आत्या बाईंला पुसते. कोणाला? राधीला. अगो तिचं लग्न मीच लावलं. ती काय नाही म्हणते माझं नाव सांगितल्यावर. तेवढ्यात काय झालं, गाठुडं वालं पोरग त्यांच्या वाईट जवळ आलं आणि घोगरे भटजी टन कोणी लांब सरलं तर त्यांचा तोल गेला. आणि म्हणून मी त्यांना असा हात देऊन सावरलो. म्हणले शिंचे आता घरी गेल्यावर आंघोळ करावी लागल मला. पोरा इतकं खेटायला कशाला येत असतोस? हिरा ये बर का नक्की. घोगर भटजी गेलो. मी बी घरी आली. सासूबाईंना सांगितलं. आता सांगताना घोगरे भटजीचा मी आवाज काढीतच बोलत होती. मी सासूबाई म्हणल्या हिरा अगं बटा बामणाची चेष्टा करू नये अशी. आता कारभारी भाकरी खात होत ऐकत होत म्हणलं चेष्टा करू नये आई. तुला लई ना गोळ बाट्या मामनाचा देखलं तिथंच टेकलं. दिसली हिरा की काढलंच काम. दिवसातून 2दा गडावर जायला लागलं हिराला. वा ग वा. अगं दुपारचं यायचं कर. अगं सहज बोलता येत त्यांना. अगं धरलंच कशाला हिरा पडू द्यायचं. अंगाला हात लागला तर आंघोळ करावी लागते आणि दळणाला हात लागला तर बरं चालतं. अरे माणूस निकणूस काय सारखं आहे का? त्यांचं सास्तार मारूक त्यांना करावं लागतं. जाईल 4 रोज हिरा 2 बारीला. कावळ्याला न गावळ्याला डोंगरावर जायचा त्रास वाटतो का सांग बरं? आता कारभारी कुरकुर करीतच होत. पण मी लागली दिवसातून 2दा जायला. सकाळच्याला दरवाजाच्या जवळ जवळ पेठलत जायची मी आणि दुपारचं पार बामणवाड्यात जायला लागायचं. त्यातून घोगर भटजींचं घर पार टोकाला. पहिल्या दिवशी एका बाबाला पुसलं तर तो म्हणला इथं घोगर भटजी नाही कोणी राहत. तितक्या त्या तिकडं मला घोगर भटजीच दिसलं बर का. तर मी म्हणलं ती काय ते काय घोगर बाबा म्हणतो अगं त्यो तर भिकंबट. घोगरे भटजी काय म्हणतेस? मी कशाला व तिथं थांबतीय. गेली भटजींकडं. भटजीने लिकीला हाक मारली. कमळे ए कमळे अगं ही हिरा आली बघ. तिला दे काही काम. आता माझ्या शिनाची पुटुशी पोरगी बाहेर आली. अवघडातच बोलत होती. मी मनात म्हणते कमळी तर हीच आणि घोगरे भटजी तर म्हणलं होतं ढवाळ जेवण आणि हिच तर दिस भरत आल्यात. मला काय वाटलं असं काय वाटलं होतं की ढवाळ जेवण लागलं म्हणजे ढवाळ लागलं म्हणजे पोटात ढवळून जेवणावरची वासना राहत नाही ना. आता त्याच्यासाठी देवाला काहीतरी जेवण घालत असतील. माझीच मावस मैन ती आहे ना मावस बहीण दगडी. तिला लई कडक ढवाळ लागलं होतं आणि मला नव्हतं काय झालं. मला वाटतं माझ्या पहिल्या 2ऱ्या महिन्यात रानातली चिचा बोर मी खात होती. पण दगडीसाठी बी आमच्यात काय जेवण बिवान काही केलं नाही. म्हणलं भटजींच्या घरात तशी चाल असल. पण ढवाळ्याचं जेवण 7व्या महिन्यात हे काय समजस ना. मनात म्हणलं बाटांचं काय समजतं आपल्याला. जाऊ काम करू. तर गेली 2-4 दिवस.
उन्हाची वर जायची न दिवस खाली गेल्यावर निघायची. दरवाजावर चौकशी झालीच. ती काय चुकतीये का? काय ग हिरा, दोनदा गडावर यायला लागलीस ती? आणि दुधाची पाटी कुठे आहे? काय म्हणून सोडायचं तुला आता? अव दूध घालायला नाही येत दुपारची, गोगरे भटजींच्या कामाला जाते. तेवढे ध्यानात आलं, यांना घोगरे भटजी माहिती नसतील तर म्हणून सुधरून घेतलं. नाही ते भिकम भट्टाच्या घरी. हा, तर चौकीदारच घोगऱ्या आवाजात म्हणतो कसा, हे शिंचे, घरास परत जायचं असल तर दिवस मावळ्याच्या आत परत येत जा. मला बी हसू आलं, त्यो बी हसला. मी अशी हसत हसत पुढे गेली. ज्या दिवशी जेवण होत त्या दिवशी माझा पिट्ट्या पडला. कमळीची आत बाहेर चाललेलीच होती. हे कर ते कर सांगतच होती. आता निघायचं तेवढ्यात गोगरे भटजी कुणाकडून तापेलं घेऊन आलं आणि म्हणले, हिरा, ए हिरा, एवढं जरा खासून दे. आता हिराची काय बिशात नाही व म्हणायची. हा, वाईच गावात घेतलं, तिथलं माती घेतली आणि खसा 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 घासलं आत बाहेर. भडा भडा पाणी वतलं, हात पाय धुतलं आणि तपेलं वस्त्रीवर ठेवलं. आणि कमळी तांब्याभर पाणी घेऊन आली, त्याच्यावर सवळ शिपायला. तवर मी धुमाट पळाली, माथ्यावर आली तर सुरव्याचा गोळा असा लाल दिसत होता. मनात म्हणलं, वाईस धावत गेलं तर धावल दरवाजा मला. वहाग माग लागल्या ग जीवाच्या आकांताने पळाली बघा. पेट वलडली, तळ्याच्या कडानी धडा 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 उतरली. लहान सान चरावरन ढिगावरन उड्या मारल्या आणि दरवाजाला पोचली. संबूर बघते तर काय दरवाजा लागल्याला. अव नाईक, अव नाईक, वाईच मला जाऊ द्या ना. अव नाईक. चौकीदार दचकलाच. हिरा, अगं तू काय म्हणलीस? अव मला वाईच जाऊ द्या ना वाईच. कुठून जाऊ द्या? वाईच दरवाजाला फट करून द्या, मी जाईन मांजरी गत. अग माझ्या आई, तू जाशील मांजरी गत न मला दिशील वाघिणीच्या तोंडात. दरवाजा कवाचा बंद झाला ठाव नाही तुला. मी निघाले तेव्हा दिवस वर होता व सूर्याचा गोळा मला दिसला होता ना. अगं येडे, बामणवाड्याच्या चढावरून दिसला तुला तो. हा, बामणवाड्याच्या चढावरून दिसला आपल्याला. आणि मग अरे दिसला मला पण. हा, दरवाजाच्या मोर एवढा मोठा डुंगूर हिथं दिवस आधी मावळायला जातो. हा, तुमचं खरं आहे वो, पण काहीतरी करा ना. हिरे, महाराजांचा कायदा माहित आहे ना तुला? दिवस मावळता दार झाकलं पाहिजे, आगळ लागली पाहिजे. उगवस्तवर देव बायला तर रात येऊ देणार नाही. आणि आतून स्वतः महाराज आले तरी त्यांना बाहेर जाऊ देणार नाही. स्वतः महाराज? मग वय वय येतात कवा कवा परीक्षा बघायला. एकदा आलं तर असंच तुझ्या वाणी. म्या म्हणलं तुम्ही कोणीतरी महाराजांचा सोंग घेऊन आलेत, मुकाट्यानं माघारी फिरा, नाहीतर गडकऱ्यांना घेऊन या. गेलं माघारी. दुसऱ्या दिवशी सकाळीच गडकरी आलं आणि शाबासकी देऊन गेलं. तवा दरवाजा उघडायची गोष्टच मनात सुद्धा आणू नकोस. हवं, मग आता काय करू? जा गोगऱ्या बाजीकडे जेवायला जा. रातची रात रात इथं, उद्या दिवस उगवताच ये.
अहो मला त्याने जेवायला कुठं बोलवले आणि मला माझ्या जेवणाची काय काळजी नाही. अहो लेकराच्या जेवणाची आहे ना, अंगावर पिताय लेकरू, वरच काय खात नाही हो. हिराबाई, यो टकमकडा दिसतोय ना, हा यो टकमकडा आहे ना, त्याचाच आसरात आपल्या दोघा लांबी. असं करतो, मी दरवाजा उघडून देतो, तुला उघडून देतो आणि जा तू, मी टकमक टोकाला त्या तिथं. उद्या महाराजांकडे लूट करायचा त्याच्या पक्षी आजच उडी मार तू जाऊन. हवं काय बोलताय, खरं तीच बोलतोय. पण नसलं तुला ती बरं वाटत तर तू जा त्या टोकावर गडावर, बघ तिथून. समजा दुसरीकडे अशी नाबूद जागा नाही उतरायला या गडावर, लक्षात ठेव. आता टकमक टोकावर उडी मारलीस तर पापणी लवस्तवर जाशील खाली, आणि जगली वाचलीस तर जा घरी. मला सनक आली. मी अशी उठली आणि तोंड फिरवून चालायला लागली, त्याच्याकडे तोंड फिरवली आणि त्याला काय वाटलं कोणाला ठाव, लागला मला हाक मारायला. हिरा, अगे हिरा, थांब थांब थांब, अगं खरंच टकमक टोकाला निघालीस की काय? अगं नग नग माग फिर हिरा, अगं गमतीनं म्हणलो मी, अगं ऐकलंस का, अगं माग फिर हिरा. मी ऐकलं पण मागे बघितलं नाही, ढांगा टाकीत निघाली. टकमक टोकाला नव्हती चालली, शाबूत अंगानीच घरला जायचं होतं मला माझ्या सोन्यासाठी. पण जायचं कसं? मी वर गेली, उजव्या बाजूला वळली आणि भराभर चालायला लागली. दिसलं त्या देवळाला हात जोडीत होती. देव बाप्पा मला वाट दाखव रे, वाट दाखव. मी झपा 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 चालतच होती. कडूस पडायला लागलं होतं. एखाद्या जागी एकदम अंधार वाटायचा. कधी वाटायचं आपल्याला कोणी पकडून तर न्यायचं नाही. तर मी बेभान चालत होती, चालायची, पळायची, उड्या टाकायची आणि करता करता डोंगराईच्या दगडाजवळ आली. डोंगराई गडावर कोणाला माहिती नव्हती आमच्या गुरक्या पोरांची दाटी मोठीची धी. आता कवा एकदा आमच्या मनात आलं, या दगडाची आपण देवी करू. मग काय, उठली समधी भरा भरा भरा. बिट्ट्यानी एवढा एवढा जागा असा झाडून काढला, हौशीने शेणाचा पोळ आणला. म्या एका दुर्वनाट असं गोमतार धरून आणलं आणि दगडावर शिपाडलं आणि आवरत चौरत जागा सारवून काढली. हिला आपण आता डोंगराई म्हणायचं असं ठरलं. कधीतरी भाकरी खायला बसताना का नाही एवढ्या ना तुकड्याचा नैवेद्य दाखवायचो आम्ही पोर. बस आज मात्र या डोंगराई पाशी खिनभर थांबून तिच्यावर असं डोकं ठेवलं आणि म्हणलं, मला वाट दाखव ग देवी, माझ्या सोन्याकडे सुखरूप पोचव ग. डोकं उचललं आणि पुन्हा ताडताड चालायला लागली. चालता चालताना उजव्या बाजूला नदर टाकीतच होती. त्या बाजूला तटाची भिंत लांब लचक अशी दिसत होती. कुठं म्हणून का फट दिसत नव्हती. आता कुठं तरी मोर भीत सरला बाया बाया हान सरली. मोर गेल्यावर बर का, मोर गेल्यावर भीत सरली. भीतीच्या मोर वगळीवानी लवान होत आणि पड्याल टेकडाचा खडूक दिसला होता. ती जागा अशी उघडी पडलेली मला दिसली. अशी मी वळली आणि ह्या इथं आली. म्हणलं आपण आलो तो उभ्या कड्याच्या माथ्याला. पाचाडच्या वाटणी दिसायचा ना
काळ्या भिताडागत म्हणून तर वाडवडिलांनी उभा कडा नाव दिलेला. तवा खालून खालूनच घेतलेला त्याला. आता त्याच्या वर येऊन उभी राहिलेली मी. खरं सांगते. मग गेला डोंगरात. दरवाज बसली होती तवा टकमक कड्याची सुद्धा भीती वाटली नव्हती. पण त्या सांजच्या पहारी उभ्या कड्याच्या खाली बघितलं आणि डोळे फिरल्यागत झालं. काय सुचाना म्हणून तशीच खाली बसली आणि चितागती हो अशी टुकू टुकू बघत होती. कड्यावर एवढ्या मोठ्या त्या छाताडावर त्याच्या उभी मी. आणि त्या झांजर येळला त्या भुरक्या कड्यावर 2 जागी मला शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्या दिसल्या. आणि मी तटकुनी उठली. माझ्या पायात शेळी मेंढीच्या नख्या फुटल्यागत मला वाटलं. उजव्या पायाचा अंगठा एका कपडीवर टेकवला आणि दोन्ही हाताने वरच्या दगडाला धरलं आणि डावा पाय लेंडीच्या जाग्यावर टाकला आणि कड्यावरून एक एक पाय खाली टाकायला सुरुवात केली. वाई वाई अंधारायला लागलं होत. पण चांदण्या दिसत नव्हत्या. पायापुरतं दिसत होत. 2 हात 2 पाय, कधी फाटणं तर कधी पोट तर कधी बूड, असं वर खाली बाजूला टेकवीत सरकत खुरडत बसत उठत मी आपली खाली जायला निघाली. हा बुरुज आता झाला आणि कडा बी आता तासून काढलाय. बरं तवा कराल पण इतका खरा थाट नव्हता. आता शिर्डीचं खूर टेकवायला आधार होता थोडा थोडा. तेवढा आधार मी नजरेने टिपायचा आणि हातापायाची बोट तिथं टेकवायची. कवा ईदभर कवा हातभर कवा परसाभर उतरायचं परसभर उतरायचं आणि कवा वाईच बाजूला वर बी चढावं लागायचं. घसरून खाली जायचं नाही एवढं मात्र बघायचं. अंधा वाढायला लागला. थोडा एक काळोख वाटलं. बरंच झालं लांबच दिसायचंच नाही. कडा खोल वाटायचंच नाही. त्यांनी सगळं ध्यान ना पायापुरतं. खडा दगुड कपार गवा झुडूप याच्याशिवाय काही म्हणता काही दिसत नव्हतं. सोन्याची सुद्धा सुदबुद नव्हती. कडा उतरली. पाचडच्या वाटेला लागली आणि माझ्या पायातल्या नख्या निघाल्या जणू. माझं पाय लटलट लटलट कापायला लागलं. चरभरीत वाटावर पाय घसरला आणि कस तरी करून भुईवर बसली. पिंढऱ्याला नाही तर कोपऱ्याला लागलं होतं वाटत. त्याचा वाईच ठणका बी लागला. पण हळूहळू पाय कापायचं थांबलं आणि सोन्याची आठवण झाली. आणि जी डोळ्याला धार लागली ती काय कळना. वाईच वाडूळ वाहून दिलं डोळं. मग आपलं म्याच मनाला समजावलं. डोळं पुसलं उभी राहिली तर कड्याकडं तोंड झालं. अंधुक अंधुक दिसत होता. मला वाटलं जणू आभाळाला टेकलाय. देवळागत गेल्यागत दंडवत घातला त्याला. आणि सोन्याच्या वडीनं वाडीच्या वाटाकडं चालायला लागली. पाय झपा झपा पडायला लागलं. वड्याच्या जवळ जवळ आली तवा वाट घावली आणि मग मी सुसाट पळत सुटली. अंगणातून धापा टाकीत उंबऱ्यात आली. कधी नाही ती घरात दगडी दिव्याचा उजेड मिनमिन करत होता. नंदन भावाच्या आळाशा पडल्या होत्या. आत्याबाई तेवढ्या जाग्या होत्या बघा. सोन्याला मांडीवर घेऊन बसलेल्या. सोन्या दिनवाने निजलेला.
ही समजा मी आता सांगती खरं, पण तेव्हा मला दिसलं होतं का नाही कोणाला ठाऊक. मी फसकन खाली बसली, सोन्याला वडून घातला आणि थानाला लावला. सोन्या झोपेतच होता. दुधाचा पहिला वघूळ त्याच्या गालावरनं खाली गेला. मान हलवून सोन्या चुरू 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 वाढायला लागला. सगळं गप. आत्याबाई एकट गपचीप बघत होत्या आणि एकदमच म्हणल्या, आली ग गाय, माझी गोठ्याला आली ग गाय. आणि त्यांनी माझ्या कानशिल्यावर हात फिरवून स्वतःच्या कानशिल्यावर कडा 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 बोट मोडली. त्यांच्या डोळ्यातून घळा घळा धारा लागल्या. सोन्या मात्र चुरू चुरू पेत होता. दीर नंदा एक एक करून जाग्या व्हायला लागल्या. तटा तटा उठून बसल्या. सगळ्यांनाच बोलायचं होतं. लागली बोलायला समधी. अगं लेकरांनी रडून रडून गोंधळ घातला. जलमल्यास इतका कधी रडला नव्हता. थोरा पोराशी समध्याने काय काय केलं, पण रडायचं थांब ना. वहिनी, अगं का ग उशीर झाला? सोन्या आवराना आणि दादा बी लागला तनतन करायला. हे दाखला दीर बर माझा, वाईच खट्याळ. आता दादा गद आवाज काढून बोलायला लागला माझ्याशी. ए बसली काय चौकीदार संग गप्पा मारीत? का राहिली घोगरे भटजीच्या घुगऱ्या खायला? वहिनी, हा वहिनी, अगं मी म्हणलं दादा घोगऱ्या भटजीच्यात बारसं नाही, ढवाळ्याचं जेवण आहे, तर माझ्याच माग लागला ग चिपड घेऊन. पिर्या, तू नुसतीच नकला सांग. हा वहिनीला वाटत दादाला तिची काळजीच नाही. वासरू कसं धावत ओढताना उधळताना तसा धावत गेला गडाच्या वाटणी. तरी आबा म्हणतात, अरे जपून जा, येईल इतक्यात. वत वाटणी काहीतरी खोळंबा. पण ऐकायला दादा कुठे? वड्याच्या पांदीला पोचला होता. अगं तुला भेटलं का ग वहिनी? मी आपलं नाही वय करत. आता बाप लेकाचं बोलणं मोठ्याने मला तवर ऐकायला आलं. खिंडीच्या मोर कोसभर गेलतो, मागपूस नाही. वाटानं झाला त्याला पुस्तक गेलो मी. आता पारा मागली ती धुरी गवऱ्या घेऊन गेलती. ती माघारी येत होती, मला म्हणती आता दुपारी आम्ही संगच गेलो ती. म्या म्हणलं बी होत, हिरा अगं जाताना बी संगच जाऊ, तर ती आलीच नाही बघा. पाचवडचा एक जण भेटला आणि म्हणला, भल्या माणसा, अरे आता वर जाऊन काय दरवाजा डोका आपटून घ्यायचं का, जा आपल्या घरी. आता म्हणून तर मी माघारी आलोय. बरं बरं, अरे गुरु सुद्धा रानात राहिलं तर सकाळीच घरी येतंय का, म्हणून म्हणायचं लांडग्यानीच धरलं वाटतं. उद्या सकाळचा जा गडावर आणि तपास कर बरं, चल घरात. सासर त्यांना असं म्हणलं, जा तुम्ही, हिराला आणल्या खिरीच घरात पाऊल टाकणार नाही मी. आता माझ्या डोळ्यावर उजेड होता म्हणून मी अंधारात असं तोंड फिरवलं आणि मनगटाने डोळं पुसलं. इकडं धीर म्हणतो कसा, दादा मग तुला घरात कधीच नाही येता यायचं. सासर जोरात गरजलं की, पिर्या तिने सांजाचं वाईट वाटत बोलतो. हा बोलू नगस. आता आत्याबाई लगबगीनं उठल्या आणि धीराच्या पाठीवर एक धक्का दिला आणि दारात जाऊन म्हणल्या, अव तुम्हीच नका वाईट वाटत बोलू, आता या दोघं बी आत या. हिरा आली या. आली बघ मी काय म्हणत होतो. मग मला कशी भेटली नाहीस? टंगड्या मोडल्या माझ्या, आणि मला चुकवून का आली सांग, का आली? आता ग बया, अंगणात कसा न उंबऱ्यात असा. आता काय सांगू मी ह्याला? नशीब माझं इतकं चांगलं की मला काही सांगावंच लागलं नाही. ननंदच उसळली. ए दादा, आता नावाजला मी तुला वहिनीच्या मोर. घरात पाय नव्हता टाकायचा तुला वहिनी खेरीज, आणि घरात दिसली की लागला केवढा केवडार तू यास. हा मोठा कारभारी रे दादा तू. तुझ्या टंगड्या मोडल्या आणि ती काय पालखीत बसून आली वय रे? हा
वाईस तिच्याकडे बघ तर खरी, नकभर जागे शाबूत आहे कदा, हा धाव तिच्या अंगावर. आता तिच्या दादानी बघितलं का नाही कोणाला ठाऊक, म्या मातर पहिल्यानेच हातापायाकडं बघितलं तर चिलाराच्या फांद्यानी खरारा केल्यागत अंग झालेलं समज. तेवढ्याच सासऱ्यानी गाडी सावरली. हा हिरापुरी, आडवाटन आलीस तू, अगं लई धारिष्ट ग तुझं नभे. अगं तिच्याकडे नुसतीच काय बघत राहिलीस, पाणी ठेवणं चुलीवर, वाईस शेक तरी तिला. नंद उठली, चुलीकडे गेली, सासूनी सोन्याला माझ्या मांडीवर घेतला आणि खाली निजावला. नवरा मिठी मिठी खाली बसला. मी नंदला खुणावलं चूल पेटवू नको म्हणून, आणि तिने पितळी मध्ये भाकरी न दूध आणून ठेवलं माझ्या मोर. 4 घास खाल्लं आणि मग धीरच म्हणला, वहिने काय झालं सांग तरी. अव काय नाही, गोगरे भटजीच्या घरून निघायला झाला उशीर. आता दरवाजावर आली तर दरवाजा बंद, चौकीदार मुळीच तयार नाही येऊन द्यायला ना. म्हणून मग फिरली माघारी, गेली डोंगराच्या टोकाला आणि उभ्या कड्याच्या माथ्यावर बसली तर खालच्या बाजूला शेरडीच्या लेंड्या दिसल्या. म्हणलं शेरड कारड उतरतात ना, तिथून आपण बी जाऊ. आणि उतरली की व धडपडत. पालखीत नाही आली खरंच आहे, पण म्या काय दरवाजावाल्या नायकागत मोठी लढाई नाही मारली. बडाई मारता येत नाही तुला वहिने, अगं लढाई काय मारणार तू. पण दादाला चुकवून का आलीस ते तर सांगशील का नाही. आता पुन्हा लढाई सुरू होती वाटलं, पण आत्याबाई मध्ये पडल्या. पिर्या सकाळच्या पारी सांगल तुला, जा आता निजुती तिला, निमिरात झाली, उठ उठ जाऊन पड जा गोठ्यात. मी तिथं सोन्याच्या बाजूला कलांडली, उठली तेव्हा दिवस उगवलेला होता आणि सोन्या माझ्या बाजूला खिदळत होता. आणि घटक्या भऱ्याने पाठी भरली आणि गेली की रोजच्या सारखी. मनात हेच की आज दुपारून काय पुन्हा वर जायचं नाही, दुपारच्याला वाईच लवकर माघारी येऊ. दरवाजाच्या पायऱ्या चढत होती मापल्यास नादात, तर एकदम हाक आली, हिरा हिरा तू, हिरा तू वाडीवर न आलीस. ए हडळी, अगं बोलत का नाहीस तू. आता मला बोलून तर द्या त्याला तवा ना, मला तर कळनाच की हे असं माल टाफरत्यात. अगं काल दरवाजाच्या आत थोपावली ना तुला, मग आज सकाळीच या बाजूला हजर कशी तू. का खरंच टकमक कड्यावर उडी मारलीस आणि दगावलीस नि हड 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 होऊन आलीस माझा गळत दाबायला. तेवढ्यात नाही आलं तिथं, लागलीच म्हणलं, काय गडबड आहे चौकीदार. अव ही हिरा काल काल दरवाजा बंद झाल्यावर वरून आली म्हणून जाऊन दिली नाही, तरी आता दिवसाच्या आत पाठी घेऊन हजर. रातची खाली गेली कशी आणि कुठून. खरं का ग, काल दुसऱ्या कुठून खाली गेलीस का तू. वय आता याने सोडलाच नाही इथून, याने अजिबात दरवाजाच उघडला नाही बघा. यांची काय माय येईल दरवाजा उघडायला. पण हिरा खाली जायला वाट कुठं घावली तुला. आता वाट कुठली वो दादा, डोंगरावर काय आपण चालू तीच वाट नाही का. डोंगरावर बरोबर, पण गडावर तसं चालत नाही. तुला मी आज जाऊन देणार नाही, पाठी उतर. म्या पाठी उतरून ठेवली, जाणार येणार दुसरी बी 10-5 जमा झाली, मग नाईकच म्हणलं, हिरा तू उतारलीस ती जागा मला दाखव चल. अहो मी एवढं दूध घालून येते ना मग दावती ना, मुळीच नाही, मी हिला आज शिरूच देणार नाही. हवं रातच्या धाराचं दूध आहे, उशीर झाला आता नासून जाईल. मी रोजची येणार आहे ना, एवढं घालून येते ना मग माघारी. एकदा आत गेलीस की पुन्हा गुंगारा देशील, तुझा काय नियम. अव काल लेकराला पाजायला जायचं होतं,
ध्या दुपारा कशाला जीवावर उदार भाऊ. काल दूध नासून दिलंस नाहीस ना, आज नासू दे. मग तू आधी नायकाच्या संग जा. चल चल निघ इथून. वय नाही करता करता नाईक मला घेऊन निघालं आणि ही झुंड निघाली आमच्या माग. 4 पायऱ्या चढल्यावर नाईक उभं राहिलं आणि माग वळून नुसतं म्हणलं, हिरा सोडून कोणी सुद्धा माग यायचं नाही, खबरदार. आणि त्यांची लई जरब. दावणीला बांधल्या गत समधी जागच्या जागी उभी राहिली. आम्ही दोघच मग चालायला लागलो. मी त्यांच्या माग चालली होती. मग त्यांची त्यांनालाच काय वाटलं कोणाला ठाव. मला म्हणलं पुढे चल. तर मी पुढे चालली. माझ्या डोक्यात ती डोक्यावरून उतरवून ठेवलेली पाटी, ती दूध, इकडं तिकडं ध्यानच नाही. इतक्यात खुट आवाज झाला आणि नायकाने आईवरनं शिवी दिली. मी माग बघते तर त्यांना लागली होती ठेच. कशाची म्हणताल तर डोंगराईच्या भोवताली दगड लावलं होतं ना देवीच्या, त्यातल्या एका दगडाची. ती आलं मग सावरून पुढं. आम्ही दोघं बी अशी कडेपोशी आलो. उतरायासाठी मी ज्या जागेवर टिकली होती ना तिथं आता ओलीशी खून दिसत होती मला. मी नायकाला म्हणलं, दादा या बघा इथं. नाईक तिथं येऊन उभं राहिलं. दिवसभर आलता. वाईच वाऱ्याची झुळूक होती. मी कडला अशी उभी होती ना तर एकदम किंवा सुसाट वारा आला आणि मी भल पडलीच. आता नशीब जोरावर म्हणून डोंगराच्याच बाजूला कलंडली. सावरून उभी राहिली तर नाईक म्हणतात, हिरा आता वाऱ्यानं भल पडलीस ना आणि या कड्यावर उतरली म्हणतीस. आता चौकीदारच गवाही देतोय म्हणून खरं मानतो, पण कशी उतरली सांग तरी मला. मी सुद्धा डोनागिरी चढलो पण घोरपड ना दोर होता चढायला. देवाशिप मला कोणी लाख मावरा दिल्या तर मी या कड्यावरून उतरायचोच नाही. तुम्हाला व कशाला उतरायला लागतं इथून, दरवाजाच तुमच्या ताब्यात आहे ना व. नाईक कड्याकडेच बघत होत. मला पुन्हा पाठीची आठवण झाली. दादा जाऊ द्या ना आता माघारी, दूध पान असेल बघा. नायकाचं काय माझ्याकडे लक्ष नव्हतं. मी धीर करून निघालीच म्हणून निघाला बिचारा. आम्ही दोघं बी डोंगराईच्या दगडापाशी आलो आणि म्हणतो कसे, हिरा देवी बिवी अंगात येते का ग तुझ्या. मी हसायला लागली. देवी अंगात, अहो दादा देवी कशी येईल माझ्या अंगात. देवी कळती का तरी आम्हाला. ही बघा आम्ही गुरख्या पोरानी या दगडाचीच केलती डोंगराची देवी. काल हिला सुद्धा हात जोडलं म्या. डोंगराई तुझ्या पाठीशी होती हिरा. आता डोंगराई पाठीशी होती का नाही मला माहिती नाही. डोंगर मात्र पाठीशी होता एवढं बारीक खरं. हा आता नाईक काय बोललं नाही. दरवाजा पुशी आल्यावर चौकीदाराला एवढंच म्हणलं, जाऊ दे तिला. मी लगबेगीने पाठी उचलली आणि वर गेली. रतिबाच्या घरी दूध घातलं. पार दुपार करून दूध आणलं म्हणून त्यांची बोलणी खाल्ली. आता सांगायचं तरी कोणा कोणाला आणि काय काय म्हणून सांगू. ऐकून घेतलं. तडा 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 घरी गेली. उशीर का झाला म्हणून कोणी पुसलं नाही. तर म्या बी चकार सबूत तोंडातून काढला नाही. सांच्या परी सासरच आत्याबाईंना म्हणलं, तुम्हाला माणसांची किंमत नाही. पोरगी रातची धडपडत आली तरी सकाळच्या पारी गडावर लावली तिला. उद्यापासून बंद करा तिचं जायचं. दुसऱ्या दिवसापासून आत्याबाई जायला लागल्या. मी लागली शेण गोठा स्वयंपाक पाणी करायला. आणि 2-4 दिवसांनी मी अंगण सारवून घेत होती तर मोठी वरात किंवा आमच्या घराकडं 2 शिपाई मोर आणि वाडीतून लहान थोर माणसं त्यांच्या माग. कोणीतरी म्हणलं, पिरिया आबाला आणि बाबाला बोलावून जा, यो गडावर आले तुमच्याकडे. यो कपरा राहिला होता असा सारवणाचा. तरी मी आपली घरात गेली आणि सोन्याला घेऊन दाराड बसून राहिली. काळीज लखलख 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 करत होत. बापी माणसं आली लवकरच. राम राम, आम्ही गडावर आलोय. महाराजांचा हुकुम आहे.
हिरा गवळण तुमच्याच घरची ना? वय 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 आमची आमची सून. सासऱ्यांना बोलणं सुधरत नव्हतं. त त त प प प करी पुन्हा म्हणलं काय काय हुकुम हाय हिरायकी? आमच्या संग गडावर लावा तिला. मी हा सोन्याला असा उराशी धरला, गच्च दाबून धरला. वाट्यावर इतकी माणसं पण हू नाही खचू नाही कोणाची. कारभारी वाईच रागीत डोक्याचं. शिपायांना म्हणलं, कशा पायी? ती आम्हाला काही नाही माहित, पण ती हिरा एका दिवशी रातचीच गड उतरून आलती ना वाटत. अर देवा सोनिया, काय र लागलंय आपल्या माग. हा आलती, तिने सांजेची आलती. हा त्याच्यात जर चाललाय गडावर. आता तर काय महाराजांनीच हुकूम दिलाय, चला. काय होईल हो, हिराला काय होणार तर नाही ना, ते आम्ही काय सांगावं. पण माग एका गडावर महाराजांनी पैन पाडली होती. भलत्या वाट्याने जी कोणी गडावर येऊन दावील त्याला 1000 होऊन बक्षीस. हा मग कुणाला मिळालं बक्षीस? हा एकाला मिळालं. अवघड वाट्याने चढून दाखवलं आणि आला बक्षीस घ्यायला. ठरल्याप्रमाणे बक्षीस दिलं महाराजांनी. मी सोन्याला आपली म्हणते, सोन्या तू बास हाईस मला नग बक्षीस. मग बर हाय, कवा निघायला पाहिजे हिराला? कारभारी म्हणले, निघायचं लगच, दुसरं काही हुकमच नाही आम्हाला. तुम्ही विचारलं म्हणून तर सांगितलं हे, पण मग बक्षीस मिळालं ना त्याला. अहो काय करायचंय बक्षीस आपल्याला, होय तर. आणि महाराज म्हणले, बक्षीस तर द्या. गडकरी माणूस लई मोलाचा आहे, कायम गडावर राहायला पाहिजे, तुमच्या जवळच राहायला पाहिजे, एक पाय कलम करा. अयो हे बक्षीस. कारभाऱ्याने कपाळावर हात मारून घेतला. त्यो मला ऐकू आला. सासर गुटक्या गिळीत बोलायला लागलं, आवले कुरवाळी पोरगी ती काय पैनीवर उतरलीये का हो? कशी लावायची तिला? काय केलं बया, वरच का नाही राहिली मी? त्याला काय म्हणू त्या घोगऱ्या आणि त्या ढवळ्या जेवणाच्या कमळी. नाही बाय 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 बाई, मनात असं म्हणतीये अवघडलेली कमळी नद्र मोहर आली. आणि वाटलं नाही बाय, तिला बी बाळ होईल माझ्या सोन्यावानी. तिला बी बिचारीला धावपळ करावी लागल, त्याला पाजायला कधीतरी. तितक्यात काय झालं, सोन्याने माझ्या तोंडाकडे पाहिलं आणि खटकनी हसला. आणि मला 12 बैलाचं बोळ आलं. सोन्याला असा खांद्यावर टाकला आणि गेली मी बाहेर. कारभाऱ्याने गुडघ्यात तोंड घातलं होतं. सासरं डोकं धरून असं बसलं होतं. शिपाई त्यांच्याकडे बघत होत. मी त्यांच्याच मोर गेली. मी हिरा, हा माझा सोन्या. लगोलग निघायचं ना, चला उठा. उठा. एकटी मात्र मी यायची नाही, सोन्याला संग घेऊन येईन. मला बक्षिसी द्यायची ना, द्या, खुशाल द्या. कोणचा बी पाय खांडून टाका, नाहीतर दोन्ही खांडा, पण गडावर नाही राहायची मी. कुरडत कुरडत खाली येईन, कायम माझ्या सोन्याजवळ राहीन. हा मग नाही रातचं इरीचं कड्यावरनं मला उतरायला लागायचं कधी. समजी का? पण टकामका बघत्यात. शिपायाला बी काय सुचना. कारभाऱ्याने असं तोंडवर काढलं, त्यांना म्हणलं, उठावं. वरात राहिली होती आपल्या लग्नाची. आज आणायशी शिपाई मोर आहे, गडावर जाईल वरात. जोडीने पाया पडू आणि शिरकायच्या आणि माझ्या डोंगरीच्या. चला आता शिपाया सकट समधी ताटा ताटा उठली. सोन्या खांद्यावरच, मी लागली चालायला. अन तवा चाल्या आत्याबाई गडावरनं लगबगीने येत होत्या, पण शांत होत्या बघा. माझ्या जवळ आल्या आणि म्हणल्या, ही शिपाई आले बाई. दरवाजाला समजलं मला. ज्याच्या तोंडी त्याच्या तोंडी हिरा गवळण. अव केलं तरी काय तिने? लेकराला पाजायला आली एवढंच ना? तुम्हाला वाटतंय आणखीनी कुणी येत्याल जात्याल त्या वाट्यानी? कोणाची माय व्याली त्या वाट्यानी जायला? दाखवाच मला. आणि असलाच कोणी मैन तर न्या धरून त्याला. त्यो दावील वाट पैक्यासाठी. लेकुरवाळी नाही तसलं पाप करायची. बरं
आणि पाठी तिथंच टाकून आत्याबाई लागल्या माझ्या संग चालायला. शिपायाला मी काय म्हणता येईना. वाडीवाली माणसं एकक एकक गळत गेली. आमची चौघच मोठी माणसं गेलो गडावं. पाचवा माझा सोन्या सगळ्यात मोठा. गेलो दरवाजाला, तिथं चौकीदारही नव्हता आणि नाईक बी नव्हतं, नवीच कोणतरी होत. कोणी का असेना, मला काही त्याच. मोठ्या वाड्यात पोचलो, तिथं लग्नाच्या मांडवावानी माणसं. म्या म्हणलं खरीच वरात झाली, आमची बी न सासू सासऱ्यांची बी. आणि त्या तिथं देवळातल्या वाणी ते मखर आणि मग ते तू 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 करत शिंग असं वाजलं. आणि ती पगडी वालं आणि पट्टी वालं काय नो बाय नो म्हणायला लागलं. आणि होय वय होय काहीतरी म्हणत होते. शिवाजी महाराज एवढं सबाद मला कळलं. आणि आलं ना ती आणि बसलो मखरात. समधी उभी राहिलेली खाली बसली. मग काय काय चालू झालं तिकडं मी बघतीये याच्या त्याच्या तोंडाकडं. घडीभर झाल्यावर मला वाटलं वाईस सोन्याला पाजावं. मी शिपायाला म्हणलं मला वाईच आडुशाला बसवा ना, लेकराला पाचती उलीस. आणि त्याने एका बाजूला नेलं. सोन्या पयाला लागला. इतक्या दारुळी आली. हिरा गवळण. माझ्या जवळचा शिपाई मला घाई करायला बघत होता. तिकडे दुसरा शिपाई म्हणला महाराज ती लेकराला पाचती या. पाजून झाल्यावर ना ती ऐकल्यावर शिपायाची घाई वाईच कमी झाली. सोन्याला असा खांद्यावर टाकून मी माघारी आली. पुन्हा हिराच्या नावाचा पुकारा झाला. तेव्हा मला पुढं नेलं. शिपाई मला म्हणला महाराजांना दंडवत घाल. आता सोन्याला घेऊनच मी लागली अशी भुईला नाक टेकवायला. तेव्हा महाराजच म्हणलं वाटतं उठ मुली सांगा हिची कथा. महाराज एवढा शब्द ऐकला आणि म्या नायकाचा आवाज ओळखला. बघितलं तर नायकच होत ती. त्याच्यावर मग मी रोज दूध घालायला यायची. तिथून सारं सांगितलं त्यांनी. आणि आम्ही कसं कड्यावर गेलतो ती बी त्यांनी सांगितलं. तर मग महाराज काय बोललं नाईक तुम्ही डोंजाच डोनागिरी चढला होता. हा महाराज. म्हणून नायकाने दंडवत घातला. गवळण जेथून उतारली ती जागा तुम्ही स्वतः बघितली आहे. तेथून चढ उतार करताल का तुम्ही. महाराज तुमच्या आशीर्वादाने आणि सुभेदार पुढं होतं म्हणून दोनागिरी चढलो. पण या कड्यावरनं हिरागत माझी मला उतरता येईल असं काही वाटत नाही. गडकरी तुमचं काय म्हणणं. महाराज जागा इतकी अवघड म्हणून तर उडी ठेवली, नाहीतर तट बुरुज काहीतरी बांधलाच असता ना. म्हणजे या बाईनी परकर्म केलाय. मी आपली खाली बघून ऐकतच होती आणि परकर्म शब्द ऐकल्याबरोबर म्या तटकुनी वर बघितलं. महाराज परकर्म म्हणतात. नायकावाने आपण बी दंडवत घालावा वाटलं. तितक्यात आणि कोणीतरी बोललं महाराज परकर्म खरं, पण गडाचा नेम सोडून तिने गुन्हा सुद्धा केलाय. पंडितराव गुन्ह्याला शिक्षा काय. आता माझ्या जीवाची धाकधूक सुरू झाली. वाडीत झिटायला म्हणली होती दोन्ही पाय खांडून टाका म्हणून. आणि आता खरंच पाय खांडायला लावलं तर विचारानेच पाय मोडल्यागत झालं. पण तवा सोन्या जागा झाला आणि खेळायला लागला. शिक्षाचं विसरलं त्याच्यातच. त्याला काय वाटलं आणि त्याच्या त्यांनी दोन्ही हात माझ्या डोळ्यावर ठेवलं आणि मला नुसतंच ऐकायला लागलं. बर येत होतं ऐकायला. महाराज नेमाप्रमाणे शिक्षा देता येईलच, पण आरोपी कोण, गुन्हा कशासाठी केला हे सगळं बघून शिक्षा कमी जास्त करता येईल. आरोपी एक बाई आहे. गुन्हा पहिलाच आहे, नाकळता घडलाय. गडाला धोका द्यायचा हेतू नव्हता. या साऱ्याचा विचार करता येईल. आरोपी एक बाई, त्याने काय होईल. महाराज बाई माणसावर दया दाखवते मी. महाराज दाखवतील का दया. म्हणत्यात महाराज कडक बी आहेत आणि दयाळू बी आहेत. पंडितराव एवढ्या प्रकार मी बाईवर दया दाखवावी म्हणता. महाराज
आम्ही सांगितलं साचतात, परकर्माचा मान सुद्धा करत्यात. महाराजा त्या न्यावच करत्याल, अन्याव करायचंच नाहीत. सोन्याने माझ्या डोळ्यावरला हात काढलं. महाराजांनी माझ्याकडं अशी नजर टाकली आणि म्हणले, मुली अशी पुढे ये. 2-3 माणसं माग पुढं सरकली. मी अडखळत आपली पुढं गेली. नाव काय तुझं? हिरा. हिरा म्हणली, मात्र माझ्या ध्यानात आलं समधी आणि महाराज म्हणतात पहिले. मी सुधरून घेतलं. म्हणली, महाराज हिरा. महाराज हसलं. का हसलं काय माहिती. मग म्हणलं, पंडितराव, योग परकर्मी हिरा आमच्याकडे आधीच आहे, म्हणून या मुलीला आम्ही आजपासून हिरकणी नाव देतो. त्यात किताबत आली का नाही? महाराज, त्यात काय संशय नाही. हिला आपण रत्नाचा मान दिलात. आणि मला म्हणाले, हिरकणी? ह मला काही उमजना. हिरकणी, आता तुला काय पाहिजे सांग. महाराज, आता मी घरी जाऊ? एवढा हशा झाला तिथं. मी आपली येड्या वाणी इकडं तिकडं बघतच राहिली. आणि महाराज सुद्धा हसलं आणि मग म्हणलं, तुला काय घाई आहे? दरवाजा बंद झाला तरी उभ्या कड्यावरनं जाशील नाही का? नाही महाराज, आज सोन्या माझ्या संगच आहे ना. पुन्हा समधी हसली, पण महाराज नाही हसलं आणि समधी एकदम गप्प झाली. महाराज म्हणलं, पंडितराव दंडक सांगा. महाराज समजलं नाही. मगाशी म्हणलात हिनं गुन्हा केलाय, आता हिनं सांगितलंय त्याच्यावरून तुमचं मत काय? महाराज, मगाशीच म्हणलो हिचा पहिलाच गुन्हा आहे, ती पुन्हा तोच गुन्हा नाही करणार. पंडितराव, शास्त्रातला न्याव तुम्ही सांगितला, देवाच्या दारचा न्याव हिरकणीने सांगितला. हिरा गवळण कड्यावरनं उतारली नाही. एका लेकराची आई त्याच्यासाठी जीवावर उदार झाली. हा देवाचा दंडक आहे. मी आपली ऐकतीया ते पंडितराव मान हलवत्यात. मला वाटलंय महाराज कवा एकदा जा म्हणत्यात, तर महाराज वेगळंच बोलले. गडकरी, हिराजीला या म्हणावं. ते गडकरी महाराज म्हणून असं ते मुजरा करून लगबगीनं गेलं. मग हातात झाकलेलं ताट असं घेऊन दुसरं सरदार आलं, मुजरा घालीत गेलं महाराजांच्या जवळ. महाराज म्हणलं, मंडळी, आम्ही भवानी आईचं भक्त, ती साऱ्या जगाची आई, आमच्या मासाहेब, आमच्या अन स्वराज्याच्या आई. हिला हिरकणीची पदवी दिली. ही घराघरातील आहे, हिचा मान केलाच पाहिजे. हिरकणी, इकडं ये. हा ना, मी सोन्याला घेऊनच महाराजांच्या मखराजवळ गेली. हिराजीनी असं ताटावरलं पांघरून काढलं आणि महाराजांनी हा असा पदर उचलला आणि माझ्या खांद्यावर घातला. मला काय सुचना, काय बी दिसना, डोळं भरून आलं. सोन्यानी मात्र लुगडा असं हातात धरून घटमुट केली आणि महाराजांकडे बघून की वो हसला तो. हिराजी, आईची चोळी बांगडी झाली. सोन्यासारख्या लेकराला मी मनात म्हणती, हा महाराजांना सोन्याचं नाव सुद्धा माहिती. महाराज बोलावणं बाईलाच तेवढं केलं. हिराजी, बाई एकटी येईल, आई कशी एकटी येईल? बघा लवकर. हिराजी धावलंच, मुजरा सुद्धा राहिला. तडकाफडकी माघारी आलं, हातातच लेकराचा पोशाख घेऊन आलं आणि महाराजांनी पोशाखाला हात लावला. मग म्हणलं, हिरकणी, ही घे लेकराला. काय नाव त्याचं? सोनिया महाराज, सोनिया. सोनबा, बहादूर आईचं दूध पेतोय, दणकाट हो आणि स्वराज्यात गड राख. सोनबा पदर धरूनच होत. शिपायांनी मला माझ्या जाग्यावर आणलं. मला वाटलं आता जायचं, तर कशाचं काय. तिकडं महाराज म्हणलं, हिरा,
दचकून त्यांच्याकडे जायला लागली तर हसून म्हणत्यात, अगं तू नाही, तू हिरकणी हायस. हिरा, गड मजबूत बांधलास पण डोंगर मात्र कच्चा राहिला एका जागी, आणि एका आईनं त्याला हरवला बघ. महाराज, 3दा जाऊन बघून आलो. उद्यापासून कड्यात असायचं आणि बुर्जाचं काम चालू करायचं, हुकूम व्हावा. शाब्बास हिरा. आणि एक कर, पायाभरणीला या हिरकणीला बोलाव. तर अशी आमची वरात निघाली. माझं नवं बारस झालं. सोन्याच्या आईला वरमाईचं लुगडं मिळालं. आणि समद एकाच दिवशी बर का, दिवस कळता महाराजांच्या मोरनं निघून वाडीला आलो तर पुन्हा ही गर्दी अंगणात. अंधार पडस्तवर निसता गुंधूळ. ही एक बोलताय, ती एक बोलतय, मला ऐकायचंच काम. अगो बया बया, काय मौसूत लुगड आहे ग. अगं जरीच असेल नाही ग, हिरा तर दिसायचीच नाहीये नेसल्यावर. अगं ए, शिनकूर करताना निसू नको बर का ग. अगं राधीबाई, तू कशी शिवती ग? कशासाठी ग एवढा मान केला हिरीचा? सोनिया लेका, राईला त्रास देऊ नको आता. ए, हिराला लुगड चोळी मिळाली आणि तुला र आबा, शिपायाने मागून काय त्रास दिला का व? आता शेरडा कार्डाला सुद्धा पोशाख दिला पाहिजे बर का नाना. अव कुठून बी चढत्यात नि कुठून बी उतरत्यात. काय रे बिट्ट्या, तुझ्या पोटात दुखायला लागले वय? अरे आळशा, टंगड्या हलवीत पारावर बसतोस त्याच्या पक्षी वाईच काम धंदा कर ना. आत्याबाईने सगळ्यांच्या हातावर उली उली गुळाचा खडा ठेवला ना, बाळाकडं हात जोडून म्हणल्या, टळलं बाया संकट, टळलं. सगळी पांगापांग झाल्यावर आम्ही घरात आलो. तवा नंदला सारी कापड बघाया मिळाली. सोन्याचा पोशाख तिने उलगडून बघितला आणि म्हणते, वहिने बघितलंस का? सोन्याचा पोशाख लई ढगळ आहे. 4 वर्षाचा वयस्तवर त्याला नाही वयाचा. सोन्या 4 वर्षाचा झाला आता. हान मी त्याला घेऊन आली अशी डोंगरावर. आमच्या देवीला घेऊनच आली. तिथं शिपाई होता. हान मग गेली पुढे. शिपाई म्हणला, येऊ का मोर? मी म्हणल्यावर म्हणला, या की. आजच्याला वाईच मोकळी खाय. या सरदाराला पाहिलं ना घराकडची आठवण झाली. आपलं बी महाराज असंच आहे. माझ्या सोन्याला जवळ घेतो म्हणला खरा. आणि मग त्यांनी समद गावाकडलं सांगितलं. तितक्यात सोन्याची मला बी हाक आली बर का. कडावं कुठेतरी जाऊन बसला होता वरती. बुरुज पाहिला त्याने तिथं. तो बुरुज बांधला होता नाही का, तोच. स्वारी तिथं एका कमऱ्या इतकं टेकमाकडावर चढली होती सोन्या स्वारी माझी. आणि मला तिथूनच म्हणतो, ए आहे, ए आहे, मी बघ किती उच चढलो, मी बघ किती उच चढलो, आता उतरतो बघ. ए, तुला येईल का उतरायला अशी? शिपाई हसायला लागलं. मी आपल्याच नादात गेला तोंडातून शब्द, माझ्या सोन्या या कड्यावरन उतारली होती बर का मी. शिपाई दचकलाच. काय म्हणता? लोक म्हणत्यात ह्या कड्यावरन एक गवळण रातची उतारली होती. तुम्ही कोण? मी हिरा, गवळवाडीची हिरा. नाही ओळख पटली? आता मला हिरा म्हणत नाहीत ना, हिरकणी म्हणत्यात. वय, हिरकणी म्हणत्यात.